श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. काळ हे फार मोठं औषध आहे. मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्ट्याने बऱ्या होतात. आता समर्थ म्हणाले, आपण ज्या ज्या वेळेला रस्त्याने चालत असायचो त्या वेळेला बघा आपल्या पायाला ठेच लागायची. आपल्याला ती समोरचं बघा दगड आपल्याला दिसत नव्हतं. त्यावेळी बघा प्रत्यक्षात पायाला जखम झाली की ती भरून काढण्यासाठी आपण मलमपट्टी करायचो, बरोबर की नाही. परंतु काळ हे फार मोठं औषध आहे. म्हणजेच काय, समर्थ म्हणाले, मोठमोठे जखमा आपल्याला भरून काढायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण क्रिकेट खेळत असताना एखाद्या मैदानावर आपण ज्यावेळी मैदानी खेळ खेळत असतो त्यावेळी बघा आपल्या गुडघ्याला लागायचं, हाताला लागायचं. झालेली जखम भरून काढण्यासाठी आपण काय करायचो, मलमपट्टी करायचो, औषध घ्यायचो. त्यावेळी जी झालेली जखम आहे ती दुखायची आणि नंतर मग बरोबर बरी व्हायची की नाही, नक्कीच. परंतु मनाची झालेली जी जखम आहे ती बरी करायची, समर्थ म्हणाले. आता ती बरी कशी होईल, विचार करा. अहो, प्रत्यक्षपणे एखाद्या वेळेला जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी त्या व्यक्तीला ते शब्द बघा लागतात. आपल्याला सुद्धा अशी व्यक्ती कोणीही बघा बोलत असली की त्यांचा एक शब्द आपल्या मनाला लागतो की ही व्यक्ती अशी का बोलली, बरोबर की नाही. जेव्हा ती बोलत होती तेव्हा आपण ऐकून घेत होतो, परंतु एक शब्द असा आला की तो शब्द आपल्या मनाला टोचला, मनाला लागला. मग जी झालेली जखम आहे ती आता बरी कशी होणार. आपण खेळ खेळताना ज्यावेळी दुखापत झाली, जखम झाली, त्यावर आपण मलमपट्टी केली, परंतु आता मनाला झालेल्या जखमेला कसं मलम लावणार. समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण. आता ज्या वेळेला ती व्यक्ती बोललेली आहे आणि आता विचार करा, आपण जर त्यांना परत बोलायला गेलो तर आपल्यामध्ये काय येणार, राग येणार, मत्सर येणार, क्रोध येणार, बरोबर की नाही. शेवटी त्यांचा अर्थ एकच, म्हणजे काय, राग. आता पुन्हा जर आपण रागाने बोलायला गेलो, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, काहीच नाही आहे. ते शेवटी आपल्याला बोलले, आपण त्यांना बोललो, म्हणून बोललेले शब्द कमी होणार आहे का, नाही आहे. त्रास उलट आपल्या देहाला झालेला आहे. परंतु अशी मलमपट्टी करायची, समर्थ म्हणाले, की समोरची व्यक्ती आपल्याला बोलूच शकत नाही. कारण काय शोधायचं बघा. आपल्याला ती व्यक्ती असं का बोललेली आहे याचं कारण शोधायचं. ती व्यक्ती बोलत असताना कोणाकडून माहिती काढलेली आहे का, कोणी सांगितलं आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. आपण काय करत असतो, समोरची व्यक्ती बोलली आपण लगेच त्यांना बोलत असतो आणि इथेच आपण चुकतो. कारण का, आपला तेव्हा राग असतो आणि समोरच्या व्यक्तीची मजा होत असते. आता समोरच्या व्यक्तीची जी मजा आहे ना, त्याला मिळणारा जो आनंद आहे ना, त्याला राग कसा येईल हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या देहाला राग येऊन उपयोग काय हो. कारण राग हा शेवटी कमी झाला पाहिजे. राग न येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बरोबर की नाही. एखाद्या वेळी कोणी मारलं तर समर्थ म्हणाले तो वळ निघून जाईल हो. पण कोणी शब्द एखादा बोलून गेला बघा, मनाला लागतो की नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तो आपण लक्षात ठेवतो की मला ही व्यक्ती अशी बोलली. मग झालेली जखम आपल्याला आता बरी करायची. समर्थ म्हणाले, यासाठी एक उपाय आहे. आता तोच उपाय आपण जर समजून घेतला तर नक्कीच आयुष्यात उत्तमाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी जरी व्यक्ती आपल्याला बोलायला आली तरी बघा,
जरी बोलली तरी त्या व्यक्तीला वेदना होतील, एवढं मात्र निश्चित. आता समोरची व्यक्ती आपल्याला काही बोलून गेली आणि खरंच जर आपल्या देहाची चूक नसेल, लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती बोलून गेलेली आहे, परंतु आपल्या देहाची चूकच नाही आहे. मग आपण जर त्या व्यक्तीला काही न बोलता शांतपणे निघून गेलो ना, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या दाराशी किंवा तुमच्या समोर येणारच नाही. साधेला प्रतिसाद असतो, आरेला कार्य असते, परंतु त्या व्यक्तीला तुम्ही उत्तरच दिलं नाही आहे, तर ती व्यक्ती पुन्हा येईल का हो? नाही आहे. बरोबर की नाही? म्हणजेच त्या व्यक्तीला असं वाटेल की अरे, या व्यक्तीला आपण बोलूनसुद्धा या व्यक्तीवर काहीच प्रभाव पडलेला नाही किंवा ही व्यक्ती काही बोललेली नाही. मग पुन्हा ती आपल्या इथे येणार नाही. जर तुम्ही बोलायला जाल तर बघा, दुधामध्ये एखादा छोटासा मिठाचा खडा जर जेव्हा पडतो ना, तेव्हा संपूर्ण दूध नासतं. मग अशा वेळी डोक्यावरती बर्फाचा खडा बघा आणि जिभेवरती साखर असणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आपण काय विचार करतो की बाबा समोरची व्यक्ती बोलली आहे ना, आपण शांत राहणं गरजेचं आहे. त्याला त्याचं उत्तर आपल्या मुखाने न देता, आपल्या तोंडाने न देता, आपण आपल्या कार्याने चोख उत्तर दिलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे, आपलं करिअर खेळण्यामध्ये आपण बॅट घेऊन जायचो, बॉल घेऊन जायचो, स्टंप घेऊन जायचो, तेव्हा ती व्यक्ती बोलायची, अरे तू काय मोठेपणी बॅट बॉल घेऊन खेळणार आहेस, काय मोठं नाव कमावणार आहेस. आपल्याला बघा, प्रत्यक्षपणे जी व्यक्ती बोलून गेलेली आहे ना, आपण रात्रंदिवस मेहनत करतोय, बरोबर की नाही, उन्हातान्हात बघा सराव करत आहोत, परंतु त्यांना तिथे उत्तर न देता आपल्याला उत्तम प्रकारे तो मॅच जिंकून बघा, उत्तम प्रकारे आपलं नाव जेव्हा नावारूपास येऊ ना, तेव्हा त्या व्यक्तीला सांगायचं की तुम्ही असे शब्द मला वापरले होते ना, आता ही मी सिद्ध केलं. बरोबर की नाही? आपल्या कार्यातून ज्यावेळी तुम्ही तुमचं नाव कमावाल ना, त्यावेळी समर्थ म्हणाले, कोणत्याही व्यक्ती बघा, कोणीही जरी व्यक्ती असली तरी तुम्हाला ती डायरेक्ट बोलू शकत नाही. म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे समर्थ का म्हणाले? कारण मोठमोठ्या जखमा बऱ्या होण्यासाठी आपण काय करत असतो? मलमपट्टी लावत असतो. परंतु काही लोक असे असतात ना, त्या जखमेवर मीठ चोळायला येतात. मग अशा लोकांपासून आपला देह सावधान असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात कुठलंही जरी संकट आलं तरी बघा, आपला आत्मविश्वास फिट असणं गरजेचं आहे. आत्मविश्वास जर तुमचा डळमळीत असेल तर उपयोग काय? जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती बोलून जाते आणि त्या व्यक्तीला आपण बघा डायरेक्ट उत्तर दिलं, तर समर्थ म्हणाले, आपला देह कुठेतरी चुकत आहे. आपण बोलून गेलो, नंतर मग आपणच पस्तावलो. कारण का? बोलण्या अगोदर विचार करणं गरजेचं आहे. बोलल्यानंतर विचार करत बसू नका. कारण का? आपण एखाद्या वेळी बघा, त्यांनी सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारला, आपण उत्तर देतो, परंतु उत्तर आहे ना, ज्यावेळी पूर्ण होत नाही, बरोबर की नाही, ज्यावेळी जे आपण बोलून गेलेलो आहोत ते आपण सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत ती लोक पुन्हा टोमणे मारत असतात, पुन्हा ती बोलून दाखवतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपण ज्या ज्या वेळेला बोलू ना, ज्या ज्या जखमा आपल्याला भरून काढायच्या आहेत ना, त्या जखमा भरेपर्यंत बघा प्रत्यक्ष शांत राहणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला जी जखम भरून निघेल ना, त्यावेळेला त्यांना त्यांचं उत्तर
हे नक्कीच मिळेल यात शंका नाही. म्हणून समर्थ म्हणाले, काळ हे फार मोठं औषध आहे. मोठमोठ्या जखमाही त्या काळाच्या मलमपट्ट्याने बऱ्या होत असतात. जय जय रघुवीर समर्थ.